मित्रांनो, हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच की तुम्हाला एक परिस्थिती दाखवतो की हे ज्या लाटा दिसत आहेत तुम्हाला, हे ज्या लाटा आणि अथांग असं पाणी दिसतंय तुम्हाला, इथपर्यंत नजर तिथपर्यंत पाणी आहे. बघू शकता तुम्ही, इतकं भयानक म्हणजे इतका तलाव, अगदी 80% तलाव अजूनही महाबळेश्वरवाडी तलाव भरलेला आहे. परंतु ह्या तलावाखाली जी गावं आहेत, वरकुटे, मलवडे असेल, बनगरवाडी असेल, यांना पाणी देण्याबाबत शासनाची उदासीनता आहेच. पिकं करपायला लागली. इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा यात लक्ष घालून ह्या तलावातलं पाणी, काय तुम्हाला मी गेट दाखवतो, हा महाबळेश्वरवाडीचा गेट आहे, जो पूर्वी बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी आणि वरकुटचा काही भाग, ह्या भागाला पूर्वी पाणी दिलं जात होतं आणि तो हिस्सा आता दिला जात नाही. पाणी असंच तलावामध्ये हे साठवून ठेवलं जातं. तुम्ही बघू शकता, थांग असं पाणी आहे आणि खाली पिकं करपायला लागले. ह्या पाण्याला नुसतं तलावात ठेवून उपयोग काय? हे पाणी थोडं तरी खाली कॅनॉल वाटे, इथं एक दरवाजा आहे, ह्या दरवाजा वाटे खालच्या गावांना सोडलं पाहिजे. ह्याच्याबद्दल सर्वांची उदासीनता दिसून येत आहे आणि याबाबत प्रशासनानं व इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे. अजूनही तलावात जवळजवळ 70 ते 80% पाणी तसंच आहे. बघा लाटा कशा उसळल्या जात आहेत. हे कुठल्या समुद्रावरलं दृश्य नाही, तर हे महाबळेश्वरवाडीच्या तलावातील हे दृश्य आहे. पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आणि पाणी, इतकं पाणी असूनसुद्धा हे जवळजवळ समोरचा भाग आहे, हा 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. इथंपर्यंत पाणी पसरलेलं आहे, तरीही पाणी दिलं जात नाही. ह्याच्याबद्दल सर्वांनीच लक्ष देणं गरजेचं आहे. आणि खालच्या ह्या तलावाच्या खाली गावं आहेत, त्यांना त्यांच्या शेतीसाठी थोडी का होईना पाणी देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर ह्याच्याविषयी थोडी जागरूकता होणं गरजेचं आहे. पूर्वी आम्हाला तलावातील पाणी कॅनॉल वाटे येत होतं, परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता ते पाणी देत नाहीत. त्याच्याबद्दल कोणीही आवाज उठवायला तयार नाही, तर आवाज उठवला पाहिजे. धन्यवाद.